नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। बातें भूल जा। 1989 आणि 90 या त्यांचे आपण माझी मुलगी या ठिकाणी बापूजी साळुंखे यांना अभिवादन करून आपल्या तिसऱ्या गेट टुगेदरची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत आणि या निमित्त आपले आलेले सर्व मित्र मैत्रिणी यांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत आणि आपण या ठिकाणी बापूजीला प्रस्ताव करणार आहोत। यादें यादें ये जीवन दिल जानी दरिया का है पानी पानी तो। सुनील जाधव यांनी आपल्या सर्वांसाठी गरमागरम वडापाव पाठवलेला आहे। आपण सर्वांनी आपल्या मित्रांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं आहे आणि वडापाव खूप टेस्टी होता आणि खूप चांगला होता। बोला सगळ्यांनी। ही बर्फी आलेली आहे बघा, शोभा नलवडे आजी झालेले आहेत, त्यांना नाच झालेली आहे। आपल्या सर्व मित्रांसाठी त्यांनी बर्फी आणलेली आहे। हो, बर्फीचं वाटप करा। आपल्या रमेश साहेबराव साळुंखे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई आलेली आहे आणि त्यांचा वाढदिवस आपण तिथे जागेवर गेल्यावर केक कापणार आहोत। वनिता कदम, मोहिते कदम यांचा पण वाढदिवस काल झालेला आहे, त्यांनी पण आपल्या सर्वांसाठी मिठाई आणलेली आहे आणि दोघांनाही हॅपी बर्थडे। आणि दोघांचा केक आपल्याला उसने कहा कि मैं तेरा प्यार आई मेरे घर आई नन्ही गोरी। फिरवाने सर्गहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे
हिरवान सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे हो हिरवान सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपिला जणू प्रीतीने हिरवान सर्ग हा भवतीने जीवन सफर करा पहिलीपासूनचे ते बऱ्यापैकी परिचित आहेत. माझं नाव सुनील शेळके आणि माझं गाव भरतगाव. भारताच्या काळात मला बघूनच सगळे ओळखायचे आणि आता सुनील शेळके हे नाव तुम्ही जरी गुगलवर टाईप केलं सर्च केलं तरी बऱ्यापैकी माझ्याविषयी माहिती मिळेल. आता जिथं आपण निघालोय तिथं माझ्या नोकरीची सुरुवात झाली त्याला जवळपास 30 वर्ष तुम्ही हे सगळं बघताय सगळं सौंदर्य ना तो खऱ्या अर्थाने असं सौंदर्य होतं तुम्ही इथलं पाहिलेलं आहे. थोडा मस्त होईल किंवा तुम्हाला कदाचित अतिशक्ती वाटेल परंतु मी जेवढी सगळी ठिकाणं आहेत ती मी खऱ्या अर्थाने सकाळमधून प्रकारचे होतात आणलेले म्हणजे जे काचा पठाराच्या पातळीवर गेलेलं आहे किंवा वज्राईचा धबधबा तुम्ही ऐकलेला आहे. मी जेव्हा जात नव्हतं तेव्हा मी तिथं पोचलेला आहे त्याच्यावर गेलेलं आहे. आता तुमच्या डाव्या हाताला जो धरण दिसतंय तिथून जरा पुढे गेल्यानंतर ते कनेर कोरपडीचं धरण आहे. उजव्या बाजूला जे धरण आहे वेण्णा नदीवर बांधलेलं कनेरचं धरण आहे मेढ्याजवळचं आहे. आपण तिथं जाणार वाटेत एका मला घाटाई देवीचं मंदिर लागेल त्याचं महात्म्य आहे. त्यानंतर जे काचा पठार आहे म्हणजे जेव्हा मी इथं नोकरीला होतो तेव्हा मधून 25 सुद्धा माणसं असायची म्हणजे जी खऱ्या फुलं आहेत त्यातलं एकही फुलं तिथं होत नाही. आता दिवसाला तिथं 5,000 लोक असतात हॉस्पिटलला परंतु ते फुलं आता मात्र उमवत नाही तिथं. परंतु जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा तुम्ही पुन्हा अपडाऊन करायची. मी तशी आयला 10 वर्ष होतो अंधारी म्हणून ठिकाणी ते आपण पाहू जे काचा तलाव आहे ते कासवासारखं आहे आणि ह्या काच्या तलावाचं पाणी आपल्या सातारा शहराला मिळतं. 1885 मध्ये ते धरण बांधलेलं आहे ब्रिटिशांनी हे जवळपास 100 वर्ष होऊन गेलेले आहे आणि ते सायफाय पद्धतीने म्हणजे उतरणं आपण बऱ्याचदा बघतो की आता आपण इलेक्ट्रिकच्या मोटर वगैरे वापरतो पाण्यासाठी परंतु काही नसताना केवळ उतारावरून हे पाणी येतं त्या पाईप मोजवलेले आहेत त्यामुळे तुम्हाला ते पाहता येणार नाही. आणि पलीकडे जे आता दिसते वाईट पण दिसते धरण ते तर त्यातला जो बऱ्यापैकी शेवटचा भाग आहे तो रोड पाटेकर आलोडी दाहोली परळी पलीकडे सज्जनगडचा किल्ला आहे. त्यानंतर आणखी एक चांगलं प्रेक्षणीय ठिकाण आहे युवराज भाऊन असं सांगतो की पुढच्या वेळेस कदाचित ठोसेघरला वगैरे जाऊया. खूप मोठं धबधबा आहे तो वज्राईचा धबधबा तो संपूर्ण आशिया खंडातला सगळ्यात उंच धबधबा आहे. त्याला पुढे गेल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याचं स्वरूप पाहायला मिळेल. तर असा हा काचा पठार आहे हे जगप्रसिद्ध पठार आहे म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं तर अनेक फॉरेनर वगैरे येतात पाहायला. सध्या तो हंगाम फुलांचा बंद झालेला आहे मात्र कोणीच नव्हतं त्या काळात मी 2000 पासून हे कासवात लिहितो माझ्या पुस्तकाला आणि त्याचे संदर्भ केलं आणि खऱ्या अर्थाने जे आपण बघणार आहोत म्हणजे त्याच्या कोणा बांधणी बघणार ते शेवटचं ठिकाण आहे. तिथून आपलं ही जे जमिनीचा भाग आहे तो संपूर्ण पाणी सुरू होतं. त्यानंतर तापमान खूप सुंदर ठिकाण आहे आपल्याला काही जाता येणार नाही मात्र जे बांधवली आहे तिथून पलीकडे संपूर्ण जंगल येतं कोयना लागतंय. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे त्यांचं गाव तिथं आहे. मी तुम्ही कल्पना करणार नाही की परिसर किती दुर्गम असणार हे उदाहरण आहे. म्हणजे बरेच आपण आपली सातारामध्ये आम्ही सध्या भागात राहतो सातारा सध्या परंतु लोक जून पासून सप्टेंबर प्रचंड पाऊस असतो
इतकं वार असतं की तुम्ही गाडी चालवताना कदाचित पडाल, इतकं वार असतं. म्हणजे ती इतकं पण चालू होतं, पण आता नोव्हेंबर महिना चालू होतो. परंतु जर तुम्ही जून जुलैमध्ये आला असता आणि अशा भागात मी अपडाऊन करायची, अत्यंत दुर्गम भाग मी पाहिलेला आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करणार टू व्हीलरवर माझे पुस्तक आहेत, रेडी व्यवस्था आहे, त्यानंतर सातारा सहवास आहे, मी शिक्षकांच्या बरीच पुस्तकं लिहित होता. तर ते आता आपण जो भाग पाहणार आहे त्याला कोयना वगैरे म्हणतात. वासवाट्याला बरं तुम्ही ऐकलं असेल, अनेकांचं स्वप्न असतं वासवाट्याला जायचं किंवा 3-4 तास चालू करतात, लॉन्च मध्ये गेट असं लागतो जायला आणि वासवाट्या उभं राहिले कसं पूर्ण रत्नागिरीचं फोरत बसलं. इथून एक रस्ता आहे तो पूर्ण जंगलात नाही, दिसणार नाही. इथून आपण पलीकडे चिपळूणला उतरू शकतो. मी 2 व्हीलरवर एकटा गेलेलो होतो, त्याचं संपूर्ण वर्णन बऱ्याचपैकी लोकांनी वाचले असेल. म्हणजे तिथं अस्वलांची भीती, तिथं जे आपण आहे तिथं अस्वल भरपूर आहे महत्वाचं, बिबट्याचा संचार असतो. त्यानंतर गवे माहित असतात आपल्याला, गवे पण इथं मोठ्या प्रमाणात. इथून बघा याच रस्त्यावर आपण पलीकडे घाटाई मंदिर आहे बघायचं, पूर्ण जंगल दिसते. हा सातारा तालुक्याचा शेवटचा टोक आहे. आणि इथून आपण परत काय करायचं, जावळी तालुक्यात जाणार आणि तिथून आपल्याला जो कोयना धरण बरेच आपण सुद्धा ऐकलेला आहे, 4थी लोक बोलत होतं. कोयना धरण इथून खाली 50 किलोमीटर आहे आणि त्याचं पाणी येते अजून 25 किलोमीटर, म्हणजे 75 किलोमीटर पाणी. कल्पना करा किती पाणी असेल मोठं. आणि जवळजवळ 102 TMCचं ते सगळ्यात मोठं महाराष्ट्रातलं धरण आहे, तिथं आपण जाणार आहोत. परत आपल्यापैकी कडे कोणी गेले नसेल, परंतु जो अत्यंत दुर्गम भाग आहे त्यात रघुवीर घाट नावाचा आहे. कदाचित माझं सातारा संस्कृत 3ऱ्या आवृत्तीत असेल, त्यात बघा रघुवीर घाटाची माहिती. आता नवीन एक माझं पुस्तक आहे, त्यात सगळं लिहिलेलं आहे. माझा बराचसा छंद आहे की पर्यटन करणं, लिहिणं, लोकांशी बोलणं, लोक पाहणं आणि जगाला परिचय करून घेणं. तेवढं हे जे दुर्गम भाग पाहिलाय, परंतु त्याचं दुसरं करून म्हणजे मी शारजा, दुबई, अबुधाबी, मलेशिया, सिंगापूर, थायलंड हे सगळे ठिकाणं बघितले. शिक्षकांची पुस्तकं ज्यात शिक्षक वापरतात पुस्तकाचं लेखन मी केलेलं आहे स्वतः. तर असं अनेक माणसं म्हणतात हे संपूर्ण भागात एवढे एकच हॉटेल होतं त्या काळात. म्हणजे जेव्हा 1995 एकच हॉटेल छोटे छोटे होते. आता तुमच्याकडे पलीकडे उजव्या हाताला जर तुम्ही पाहिलं डाव्या हाताला तर हेरिटेजवाडी, बरेचदा शब्द आपला ऐकतो पण हेरिटेजवाडी माहित नसतं आपल्या कुठे. तर ते हेरिटेजवाडी आता इथं पलीकडे आहे, खूप हॉटेल आहे. अगदी मुंबईवरून पुण्यावरून येतात, वेडिंग डेस्टिनेशन वगैरे कार्यक्रम होत असतात. हे सगळ्यात मोठं हॉटेल आता आपल्या तुमच्या डाव्या हाताला दिसेल बघा, त्याचं नाव हेरिटेजवाडी. आणि तिथून आता आपण पलीकडे आता जावळी तालुक्यात जाणार आहे. तिथं संपूर्ण जंगल असतं, म्हणजे इथल्या लोकांचं लोकजीवन अत्यंत खडतर असतं. म्हणजे प्रचंड पाऊस असतो, तुम्ही कल्पना करणार नाही. साधारण 2000 मिलीमीटर वगैरे पाऊस पडत असतो आणि हा एवढा तर असतं. त्यात काहीच नव्हतं. अशा काळात मी एमएटी माझी होती आणि एमएटीवरून ये जा करायची त्या काळात. आता त्या काळात काही तरुण वय होतं, उत्साह होता, ऊर्जा होती, उर्मी होती, त्यामुळे काही वाटायचं नाही. परंतु आता मात्र खूप बदलले का, पण तो सौंदर्य राहिला नाही. महत्वाचं तिथं बघा असं आहे की आता इथं 25,000 लोक रोज येतात, परंतु खरं असं सौंदर्य नाही. फुलं वगैरे येत नाही, तुम्ही नुसतं वाचता ना हे सगळं मीडियाची करामत असते. फुलं वगैरे इथं फार सुद्धा बघायला मिळत नाही, कारण इथं कुंपण करतात आणि त्यात बऱ्यापैकी जी जनावर होती जनावरांचं मलमूत्र शेण वगैरे असेल त्यामुळे फुलं येते. आता इथं भाकड जनावर असतात बघा, सगळे तर संपलेले. आणि आता काय झालं आपण बघतो की लोक जाऊन बदलते, लोक पुण्या मुंबईला जातात ठिकाणी तर त्याला ताकदाला खरं जाणं गरजेचं होतं. आपल्याला थोडा वेळ नाही. मात्र हे करतो मुंबईमध्ये घाटाई मंदिर पांढरी इमारत दिसते, त्या परिसरात घाटाई देवीचं मंदिर आहे आणि पूर्ण जंगल आहे. इतर वेळेस किती 30 वर्षापूर्वी जंगल असं कल्पना करत होतं, जंगल तोड झालेले. आणि तिथून आपण महाबळेश्वरला सुद्धा जाऊ शकतो. बरेच पर्यटक काय करतात, तिथून बांबोलीला जातात आणि एक तराफा मोठं तराफ्यात ही गाडी घातली जाते आणि एक 10 मिनिटात आपण तापवायला पोहोचतो. तापवायतून महाबळेश्वर साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. प्रतापगड तिकडे आहे, 5 गाणी तिकडे बरेच ठिकाणी बघता येतात. ते सगळे जेवढे डोंगर आहेत आपल्या सातारा तालुक्यातले जिल्ह्यात मी बऱ्यापैकी सगळे आहे. माझी संख्या असते बऱ्यापैकी भटकंती जात असते, लेखनात जात असते. सकाळमध्ये रोज माझा फोटो बातमी भरपूर माणसात 18 पुरस्कार मिळाले. अर्थात हे सांगण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं हा जो निसर्ग आता गेलं पलीकडे हेरिटेजवाडीचा भाग आहे. आणि त्या काळात काही नव्हतं नाही, थोडंसं पर्यावरणामुळे नवीन महाबळेश्वर प्रकल्प इथं होणार आहे. अनेक रस्ते इथं खूप मोठे होणार आहेत पुढे पैसे. त्यामुळे आपल्याला तुम्ही कल्पना बघा, इथं बिबट्याचं दर्शन तुम्ही जर डाव्याकडे बघितलं तर किती जंगल आहे कल्पना करू शकता. आणि असं जंगलात जगात कोणीच नसायचं. दिवसातून 2-4 वाहने जायचे, 2 एसटी असायचे. आता प्रचंड गर्दी असते इकडं. जर तुम्ही
फुलांचा गाव एवढं हे असते आणि काही पूर्वीचा रस्ता जुना रस्ता वेगळा होता पण आता काय झालेलं तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा रंग गाणे असावे हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी बॉन्ड आपला सॉलिड हाय रूप आपला ट्रेंडिंग हाय दोस्ती आपली तुटणार नाय सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई बुंगाट हाय भांडण करून पुन्हा गोड होतात काय गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही ग्रुप आपला डेंजर हाय गॉसिप रोजच करतात काय लफडे लोचे नेहमीच हाय पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय आपली यारी आपली यारी आपली यारी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे
अरे मेरी जीत तेरी हार मेरी हार, सुन ऐ मेरे यार। तेरा गम मेरी जान तेरी जान, ऐसा अपना प्यार। जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे, जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे। सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। लोगों को आते हैं तो नजर, हम अगर देखो तो नहीं। अरे हो जुदा या खफा ए खुदा, है दुआ ऐसा हो नहीं। खाना पीना साथ है, मरना जीना साथ है। खाना पीना साथ है, मरना जीना साथ है। सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा। सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा। सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। तेरी क्या ही बात है, भोले शंकरा तेरी क्या ही बात है। दूर होके भी तू साथ है, ओ दूर होके भी तू साथ है। खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण। तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे
मेरी तेरे संग लगी ओ मेरे संग। संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा। निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर। निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर। गुरु विण नो हे साधु मुनि जा, आपला ग्रुप है भारी, आपले यार ही भारी, कोणी कितीही करू दे गाडी, आपल्यात होणार नाही गदारी। जय भवानी, विरोधात असली दुनिया जरी, दोस्तासाठी भिडू एका पायावरी। अरे लढू सारे फोडू सारे, काढू त्याची रे सारी हवा, फक्त तुमच्यासाठी कधीही कुठेही भावा, जीव असेल हातावरी। वाघांची नाही भीती आम्हाला लांडग्यांची, आम्ही कोणाच्या लफड्यात पडत नाही, बिनकामी कोणाची भिडत नाही। पण जो नडतो त्याला फोडतो, जिरवतो त्याची बाईगिरी। कोणी कितीही करू दे काळी, आपल्यात होणार नाही गदारी। कोणी कितीही करू दे काळी, आपल्यात होणार नाही गदारी। तुका भेटेल भावा, पण आपल्या दोस्तीत भेटणार नाही। प्रेम शेवटी रडवेल तुला, दोस्ती आपली हसवेल तुला, फक्त कधी विसरू नको दोस्तीला, काळजात ठेव सारी तुला। अरे कशाला करतोस पोरी पोरी, ग्रुप आहे आपला ट्रेंडिंग वरी, बघून दूरते दुनिया सारी। कोणी कितीही करू दे काळी, आपल्यात होणार नाही गदारी। कोणी कितीही करू दे काळी, आपल्यात होणार नाही गदारी। दोस्ती आपली आहे भारी, जगा वेगळी हिची बात न्यारी, जीवापेक्षा इला मानतो प्यारी, विसरतो इच्छात दुःख सारी। कोणी कितीही करू दे काळी, आपल्यात होणार नाही गदारी। कोणी कितीही करू दे काळी, आपल्यात होणार नाही गदारी। Remix.
लाया दोघेही घन चक्कर क्षणात भक्ती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर ही दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय कुठे झाला रे मग तालावर नाचेल डिंग डॉंग डिंग जिंदगी तुफानी आड ये वो कोणी शिकू धडा त्यांना हे 1 2 3 हर तुझी माझी माझी तुझी तुझी माझी माझी तुझी आणि माझी ही दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय अरे तुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे वादा लाया दोघे ही घन चक्कर जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर मित्र परिवार या परिवारांचं आपल्या सर्व मित्रमंडळीकडून सर्वांचं या ठिकाणी आपण सर्वजण बहुसंख्येने हजर आहे सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिवादन स्वागत करतो. तिसरं गेट टुगेदर त्या गेट टुगेदरसाठी आपल्याला या ठिकाणी सरपंच वाडा गेट टुगेदर तिसरं होत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी सरपंच वाड्याचे मालक यांचा आपण छोटा सत्कार करत आहोत. मला यारा तुझ्यावरचे वार दोस्ता झेलीन मी अरे हिम्मत कोणाची मानदेशी महिला बँक उपाध्यक्षपदी त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार झालेला आहे, त्यांची पार्टी सुद्धा झालेली आहे, सगळं झालेलं आहे. परंतु सर्वांच्या साक्षीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार व्हावा अशी सर्वांची इच्छा होती. आणि अनेक पुरस्कारांनी पुरस्कर्ते प्रचंड जनसंपर्क असलेले अप्पा शेडगे त्यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे. सत्काराचा स्वीकार करत
तर या ठिकाणी सुनील जाधव यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे. ते जसे आहेत तसे राहिले त्याबद्दल कुठली जाहिरात होतात तसे संतू अशी त्यांच्यासाठी भेट आलेली आहे संतू साबणाची. हॅलो, या ठिकाणी आपल्या ग्रुपचे गेट टुगेदर मुळे नाळ मैत्रीची जुळेल. कृष्ण सुदामाची मैत्री जशी अमर जगात, कृष्ण सुदामाची मैत्री जशी अमर जगात, तशी आमची ही मैत्री आम्ही जपून हृदयात. हॅलो, ठीक आहे. विको क्रीम आणि संतू त्यांच्यासाठी खास प्रेझेंट आलेला आहे. जाधव साहेबांचा पाठीवरती दप्तर घ्यावे, पुन्हा वाटते शाळेत जावे आणि जगण्याचे सोने व्हावे. घरी जर दाखवलं काय सुलट सुलट होऊ नये, माझे काढे पण दोन आहे. खरंच काही क्रीम वगैरे नाही. आता जरी घरी गेला वाटते पॉन्डचा जो पावडर असतो, कुठलीही क्रीम आम्ही चौघही वापरत नाही. पॉन्डची पावडर एवढी वर्षभर जाते आणि चहा सुद्धा पेत नाही. पावशेर चहा सगळे पावडर धरून वर्षभर भरपूर जाते. तरी थोडाफार तरी व्यायाम करावा लागतो चौघांनाही, कारण माय घरी आहे. खरंच तिच्यामुळे सगळे काढे वडे अगदी भेटते. सकाळी उठलं की हे खा, बोलायला मला चान्स नव्हता, दिलगिरी व्यक्त करतो वेळ घेतला म्हणून. नाही ना तेव्हा त्यांनी सुरुवात केली लाडल्या बहिणीने की, त्यामुळं प्रतिसाद मिळाला गेल्या वेळेपेक्षा चांगला. ही खासियत आहे लाडल्या बहिणीची. तशी दुसरी खासियत अशी आहे, जेवढं सुरुवात केली पोह्याला सुरुवात त्यांची, जेवणाला सुरुवात त्यांना, पोटमध्ये परफेक्ट लाडल्या बहिणी. वडापाव आवडलं ना, धन्यवाद. जाधव साहेब असंच स्मार्ट होत राहा. मंगेश काशी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि काशीचे युवा नेते, ज्यांनी आपल्याला सलग 3 वर्ष भेटायची सुविधा आपल्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने. माझं माहेरचं नाव आशा यादव आणि सासरचं नाव मनीषा शेलार. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. मुलांचं शिक्षण सर्व सायन्स साईडने झाले. दोन्ही मुलींची लग्न झाली, 2 नातवंड झाल्यात. मुलगा बी फार्मसी झालाय. रामचंद्र सावंत 2 मुलं आहेत, 1 मुलगी 1 मुलगा. मुलगा 13वीला आहे, मुलगी मेडिकल कॉलेज आता 3रं वर्ष चालू आहे. मस्त झालं. माझं माईचं नाव नैना नारायण तिवाटणे, सासरचं अर्चना चंद्रकांत शहा. मला 2 मुलगी आहेत, एक BSc एग्री झालेला आहे, एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. दोघांची लग्न झाले, 2 छोट्या नाती आहेत. ग्रुपमध्ये सर्वात अगोदर पैसे पाठवले त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. यानंतर प्रमिला तुपे. माझं नाव प्रमिला तुपे. माहेरचं नाव प्रमिला खोळे, सासरचं नाव प्रमिला तुपे. तुपे 8वीतच माझं लग्न झालं. मला 2 मुले आहेत, मिस्टर आर्मी रिटायर आहेत आणि मुलं माझे स्पोर्ट मध्ये आहेत. सुनबाई आहे, ती एक बँकेत आहे आणि एक PSIचं करते. माझं माहेरचं नाव सुषमा आणि माझं सासरचं नाव सुषमा बनसोडे. मला 2 मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांची लग्न. पहिले गेट टुगेदर नव्हती. दुसरे नव्हते. दुसरं नाही, तिसरं. मला सुट्टी घातली. धन्यवाद. यानंतर खिलारे काय बोलतात? मी कल्पना खिलारे, लग्नापूर्वीची. लग्नानंतर कल्पना माने. मी पुण्यात असते. मला 2 मुले. एकच आमचं दुकान आहे झेरॉक्सचं मोठ्याचं, त्याचं लग्नाचं चाललं. छोटं आहे, झालं इंजिनिअरिंग कम्प्लीट. मला सॅटलाइट कॉर्पोरेट मध्ये जॉब लागला. जस्ट बाकी ठीक चाललंय सगळं.
सर्वांनी पण बघा देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? पटकन उत्तर, जे 2 उत्तर देईल त्याला कॅडबरी आहे पहिली. पटकन द्रौपदी मुर्मू. उभं राख. ठीक आहे. देशाचे संविधान निर्मितीचे जनक कोण आहे? ओके 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 पहिली डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके ओके. आणि क्रिकेटमध्ये सर्व प्रकारातून 100 षटक झळकवणारा प्रथम फलंदाज या सावकार साहेबांना कॅडबरी कोणत्या महिला खेळाडूने 2 कांस्य पदक जिंकले? नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये महिला खेळाडूने 2 कांस्य पदक जिंकले. मनू बाकर. ओके बरोबर. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? ओके साहेबांना देऊन टाका कॅडबरी. चला टाळ्या टाळ्या साहेबांसाठी. खूप अवघड प्रश्न होता. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पहिलं कोण बोललो? प्रश्न. एक मिनिट. देशाच्या पहिल्या राष्ट्रपती महिला कोण? देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण? राईट, इंदिरा गांधी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काल झालेल्या कुस्तीमध्ये कोणाचा विजय झाला? ऋषिकेश ऐश्वर्या पैलवानचा. ऋषिकेश घ्या शोभाताईमध्ये कॅडबरी. लवकर घ्या घ्या लवकर कॅडबरी. मराठी मालिकेच्या इतिहासात टीव्हीवरती चाललेली मालिका कोणती सर्वात जास्त दिवस? राईट. ठीक आहे. कोयना वॉटर या जलस्रोताचे नाव काय? सांग की. दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री कोण? नाही नाही दिल्लीचे महिला मुख्यमंत्री आहे. दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री कोण? आतिशी आडनाव सांगायचं नाही कोणाला? ठीक आहे. आतिशी मारले. शून्याचा शोध कोणी लावला? शून्याचा शोध कोणी लावला माहितीये कोणाला? ठीक आहे उत्तर सांगतो. आर्यभट्ट. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती आपले अंतर्यानाने उतरणारा पहिला देश कोणता? राईट. कोणाच्या कप्तानीखाली भारतीय क्रिकेट संघाने T20 वर्ल्ड कप जिंकला? चुकलं. रोहित शर्मा. 1983 साली भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा कप्तान कोण होतं? कपिल देव. प्रश्न. 4 दिवस सासूचे या मालिकेत सासूची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीचे खऱ्या आयुष्याचे नाव काय? थांबा महिलांच्या सांगू जरा तुम्ही थांबा. बाळासाहेब ठाकरे. राईट. कोल्हापूरच्या राजगादीच्या निर्मात्या कोण? तुमच्यासाठी प्रश्न केला. कोल्हापूर नाही 2 प्रश्न बरोबर दिले तर कॅडबरी. कोल्हापूरच्या राजगादीच्या निर्मात्या कोणाला येते? तुम्हाला येते आडनाव? नाही पाहिजे की असं नुसतं ताराने म्हणजे जगात येते ठीक आहे. कुणाला येते? कुणाला येते? उत्तर सांगतो. भोसले. कॅडबरी. राजधानीचा किल्ला कोणता? दुसरं कोणी हात केला? रायगड. राजगड बरोबर. रायगड नाही राजगड. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात पहिला कोणता किल्ला जिंकला?
राईट आंबेडकर इंडिया गेट कुठे स्थित आहे? अजून कोण उत्तर देत? इंडिया गेट कुठे स्थित आहे? नवी दिल्ली. ठीक आहे. आता मग श्यामलसाठी दुसरा प्रश्न. श्यामलसाठी दुसरा प्रश्न. गेटवे ऑफ इंडिया कुठे स्थित आहे? मुंबई. नाव काय? नागपूर. नागपूर. बर. देशाच्या आर्थिक राजधानीचे नाव काय? राईट. ठीक आहे. पुढचा प्रश्न सर्वांनी व्यवस्थित आहे का? महाराष्ट्रात विद्येचे माहेरघर कोणत्या शहराला संबोधले जाते? हे प्रश्न नाही. आता अगोदर खिलारी मॅडम पहिले दिले. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. देशातील पहिले महिला शिक्षिका चुकलंय तुमचं मॅडम. इकडे थोडं उत्तर दिले सावित्रीबाई. आता वनिता तुमच्याकडे प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात? असं नका बोल. नाही. ठीक आहे. वाराणसी उत्तर प्रदेश. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेत महिलांना किती वयाची अट आहे? इच्छा पूर्ण झाली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृह जिल्हा कोणता? प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे सध्या किती उपमुख्यमंत्री आहेत? सर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? राईट. अप्पा सर राईट. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. सामना या वृत्तपत्राचे मुख्य संपादिका कोण? राईट. अप्पा सर कोणाच्या सभा नाही. आता नाही. चला लय वेळ घेतला आणि मागे पुढे सगळी सांगता एकमेकांना. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? गोवा महाराज. तुमच्यासाठी प्रश्न आहे. कुणी उत्तर देऊ नका. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर महाराज. अरे लेडी कोणाला संबोधले जाते? राईट. प्रशांत चव्हाण 1 नंबर. लय प्रश्न पण काय देशात आताच्या घडीला किती महिला मुख्यमंत्री आहेत? दोनच आहेत. ममता बॅनर्जी आणि आतिशी मार्ग. मुकेश अंबानीच्या पत्नी आणि रिलायन्स ग्रुपच्या सर्व यांचे नाव काय? प्रशांत चव्हाण. राईट. अंबानी. आता ठीक आहे. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे पण ते लय सोपा आहे. सातारा लोकसभेचे विद्यमान खासदार कोण? उदयनराजे भोसले. कॅडबरी. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? राजा. बरोबर आहे. देशाचे पहिले उपपंतप्रधान नाही. देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल. प्रकाश कुंभार तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. भारताचे राष्ट्रीय फळ राईट. कुंभार सर. पंतप्रधान किती वर्ष देशाच्या पंतप्रधानपदी राहू शकतात? विकास सावकार. बरोबर. 5 वर्ष. आणि देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार सत्य क्या है
शिक्षा पाओ भोजन, स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन। वो जो शिक्षा पा गया है वही आगे आ गया है। पाओ शिक्षा पाओ भोजन, स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन। तुमको सदा आगे ही आगे है जाना, ये शपथ लो। काम कोई अच्छा है करके दिखाना, ये शपथ लो। विद्या जो पाएंगे हम, कुछ न दिखाएंगे हम। पढ़ लिख के जो काज करेंगे, सबके मन में राज करेंगे, राज करेंगे, राज करेंगे। समझो जरा उसमें तो जिंदगी है। पाओ शिक्षा पाओ भोजन, स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन। लिखना है पढ़ना है आगे ही बढ़ना है, खाते हैं होंगे सौंदना। जो ज्ञान का रसता है शिक्षा का रसता है, उसी पे चलेगा ना दो ना। तेरा साथ ना छोड़े, दोस्ती हम नहीं छोड़े, छोड़े तेरा साथ ना छोड़े। तेरा गम मेरा गम, मेरी जान तेरी जान, ऐसा अपना प्यार। ध्यान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे। सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे। अरे हो खुदा या खबर खुदा है दुआ ऐसा हो नहीं। भाईबा जी का साथ है, भाईबा जी का साथ है, खाना पीना साथ है, भाईबा जी का साथ है। सारी जिंदगी
तेरा साथ ना छोड़ेंगे। हम नहीं छोड़ेंगे सब तक, तेरा साथ ना छोड़ेंगे। जैसा यार कहा ऐसा यार याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के। यारा तेरी यारी को मैंने तो बुरा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। भाव मनीता दोन मनाची खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला, हार कुणाची जीत कुणाची।
कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागले कळ्यांचे फुलांची, कधी वाढले हे दुरावे. कळे ना जुरे बाग आता, सुनी सुनी सारी का कळे नाशी. हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी. जब बोल कह रहा है तू आज प्यार कर ले, जब भी बिखर बना हो वो बाहर कर ले. एकदम मस्त झाले आहे आणि नेहमीप्रमाणे असंच प्रतिसाद सगळ्यांनी द्या. सर्वांनी पैसे लोकांना करा पुढच्या गेट टुगेदरला. आता तयारी नाही करा, जरा जरा साठवून ठेवा जावं पैसे लवकर. आणि चांगल्या ठिकाणी नेक्स्ट टाइम घ्या. या वर्षी पण खूप छान झाला, बोटीतला प्रवास पण मस्त झाला, देवदर्शन पण छान झालं, दत्ताचं दर्शन छान झालं, शंकराचं दर्शन झालं, सोमवार त्यामुळे काय प्रश्नच नाही. प्रवास छान झाला, पार्टी पण छान झाली, सगळ्यांनी पार्टी त्याप्रमाणे एकदम मला पहिला नंबर का सर्वांना मिठाई मिळाली का? सर्वांनी माझ्यासारखी मिठाई मिळाली का? छानच पडते, पण माझा यात्रा मस्त झाला. पण असं वाटतं सगळ्यांनी सर्व मित्रांनी मैत्रिणींनी छान साजरा केला, मला खूप आनंद झाला. आणि पुढच्या वर्षी पण मी उत्साहाने काय करायचं. पहिला गेट टुगेदर झालं ते खूप छान झालं. दुसऱ्या गेट टुगेदरला ट्रिप ऍड झाली, आज बोटिंग ऍड झालं. पुढच्या गेट टुगेदरला आणखीन असा नवीन काहीतरी ऍड होईल अशी आशा आहे. आणि असेच उत्तम उत्तम कार्यक्रम दरवर्षी पार पडतात. सगळ्यांनी उत्सुकपणे प्रतिसाद द्या. ओके, थँक्यू. इतका सुंदर गेला की ह्याच्या अख्खं आता वर्ष मस्त पैकी जाणार आहे. एनर्जी आली आणि जाणार म्हणून अगोदर एक महिना म्हणजे सीझन मी इतका आवडला की जाणार आहे. मला कंटाळाच आला नाही, खूप काम केलं पण काहीच वाटलं नाही, कारण आजचा दिवस मला यायचं होतं इकडे म्हणून पट काम ओरखली. आणि आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही. इतका सुंदर. मुलीनं सांगितलं तर पोहोचले मला फोन कर. मी पूर्ण घर विसरले, फोन केला नाही तिला, तिनंच मला केला पोहोचलीस का, समजून घेतलं तिनं मला माझ्या भावनांना. थँक्यू. सुंदर झाला, मला खूप आवडला. मला तर सर्व मुली शाळेतले कपड्यातच आठवत होते पहिल्या. आज मी प्रत्यक्ष पाहिल्या सगळ्यांना. एकदम इतक्या वर्ष 30 वर्षांनी 15-16 वर्षांनी पाहिलं. 30 वर्षांनी 30
त्यामुळे सगळ्या मुली मला शाळेतल्या ड्रेसमध्येच आठवत होते. खूप सुंदर वाटलं. पुन्हा ते दिवस पहिले जुने शाळेतले पहिले जुने दिवस सगळे आठवले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आज आम्ही सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणी 50 ते 49च्या वयोगटात असूनही आज एकत्र आल्यानंतर आम्ही आपली 1ली ते 10वी पर्यंत लहान असल्याने एकमेकांना छान अरेतुरे किंवा कुठलाही भेदभावना मनात आणता मित्रमैत्रिणीसारखं बोललो. त्यामुळे माझं मन खूप भरून आलं. थँक्यू. धन्यवाद. खरंच यावर्षी मी गेल्या वर्षी होतो, पण यावर्षी यायचं मनात नव्हतं. पण दत्ता राणे 2 वेळा आला गावात, तरी पण पैसे भरले होते मी. पण शेवटनं ह्याला प्रताप सुतारला म्हणलं मी येणार नाही, कारण घरच्या कामामुळं याचं नव्हतं. तर तरी पण जबरदस्तीने आणलं ते ना. आणल्यानंतर 7-8च्या पुढे आलो की सगळंच विसरलो. घरदार विसरलं, सगळं कामं विसरले, सगळंच विसरलो. मस्त मजा आली, खूप एन्जॉय केला. आपलं हे 3रं हे सगळ्यांनी पैसे भरले. तुम्हाला पैसे भरावा पैसे भरूनच पैसे भरावा. नंतर विचार केला पाहिजे मला भरणं कठीण जाईल, मला कार्यक्रम बघायचा नाही, म्हणजे कार्यक्रम करायचा नाही. नंतर आपण पण का आपण मला तू पैसे भरलं का? नाही पैसे भरले. का पैसे बनवतो तू? का पैसे बनवतो? पैसे भरायचे. नंतर मग आपण मला भरलं पाहिजे बाबा किती नंबर आहे म्हणजे 70 नंबर पैसे भरले. हा कार्यक्रम अतिशय सुंदर त्या पद्धतीनं, म्हणजे कसा हा कार्यक्रम त्या 3रं टेकून मला अतिशय, म्हणजे त्याला काही हीच नाही. जे प्रोड्युसर, डायरेक्टर आणि दिग्दर्शक जे आमचे होते त्यांनी खरं मोठं सहकार्य करून हे नियोजन चांगलं केलं आणि कार्यक्रम अतिशय चांगल्यापर्यंत झाला. परत तिथं सौंदर्य निसर्ग तिथं संपूर्ण म्हणजे ते बोटीचा कार्यक्रम म्हणा, शूटिंग म्हणा असतो, संपूर्ण त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं जेवणाचा कार्यक्रम म्हणा, बाकीचा खेळण्याचा कार्यक्रम असा व्यवस्थित चांगल्या प्रकारे झाला. अशाच प्रकारे तुमचा कार्यक्रम व्हावा अशी मी प्रार्थना करतो. आणि पुढच्या युद्धाला सगळ्यांनी सहभाग घ्यावा, जास्तीत सहभाग घ्यावा, जेणेकरून आपल्याला या कामाच्या मध्ये 2 ट्रॅव्हल्स गेल्या पाहिजे असं त्यांचं मत आहे. थँक्यू, धन्यवाद. हा कार्यक्रम अति सुंदर आणि मस्त झालेला आहे. मला पण खूप 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 आनंद झाला. मी पण शेवटपर्यंत पैसे भरले, शेवटच्या टप्प्यात पैसे भरले आणि त्याचा आनंद मनसोक्त घेतला. अरे वा, पहिल्यांदा पैसे पुढच्या वर्षी मी पहिल्यांदा काढणार आहे. अरे वा, तरी पण सर्वच एकमत झालंय की नियोजन जे करतात आयोजकांना एक विनंती आहे की पुढचा गेट टुगेदर हा अकलूजला झाला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. आयोजकांनी याची दक्षता घ्यायचं आहे. आणि आजचा आनंद शब्दात सांगणं अवघड आहे. आपल्याला एन्जॉय करायला पण मिळालंच, पण आध्यात्मिक शांतताही मिळाली. कारण महादेवाचं सुसमारी झालेलं दर्शन, दत्तगुरूंचं मिळालेलं आपल्याला जे सहवास थोड्या काळासाठी खूप सुंदर वाटतं. जेवणाचं तर सांगायलाच नको, सात्विकही होतं, छान होतं. नॉनव्हेजवाल्यांनाही छान लागलं असणारच. सत्य आहे ते. त्याही पलीकडे जाऊन मला खास आव्हान सांगावं वाटतंय की दुष्काळी भागातल्या मुलीला कोण पाण्यातून फिरवून आणलं. वेड्यासारखी माझ्याकडे बघत इतका आनंद मिळत होता, खूप आनंद मिळत होता. खूपच छान झाला.